जीवन म्हणजे एक उघडं आकाश, जिथे विचारांची भरारी उंच आहे. खास सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचा प्रत्येक क्षण सुंदर आणि महान आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षणाला मोठं करा. वेळ हीच खरी संपत्ती, ती योग्य वापरा. वाया गेलेला काळ परत येत नाही, म्हणून आजचं आयुष्य उत्साहाने जगा. जिद्द ही जीवनाचा पाया आहे. स्वतःवर विश्वास ठेवल्यास काहीही अशक्य नाही. आयुष्य म्हणजे आरसा, जे द्याल तेच परत मिळेल. सकारात्मकता ठेवा, यश तुमच्याच दिशेने येईल. स्त्री ही केवळ सौंदर्याची मूर्ती नसते, तर ती संयम, प्रेम आणि त्यागाची परिसीमा असते. खऱ्या सौंदर्याचा प्रकाश चेहऱ्यावर नव्हे तर हृदयात असतो. सौंदर्य हे डोळ्यांनी नाही, तर हृदयाने पाहिले जाते. खऱ्या सौंदर्याचा गंध सुवासापेक्षा अधिक तो प्रेमळ स्वभावातून दरवळतो. खरी सुंदरता आरशात दिसत नाही, ती मनात आणि वागण्यात असते. स्वतःच्या कष्टाने आणि आत्मविश्वासाने जग जिंकणारी माणसंच खरी ताकदवान असतात. शक्ती ही शरीरात नाही, तर विचारांमध्ये आणि निर्णय क्षमतेत असते. जग बदलायचं असेल तर शिक्षित स्त्रीचा आवाज बुलंद करा. तुमच्या मनातील जिद्द आणि मेहनत तुम्हाला जगाच्या सर्वोच्च स्थानी घेऊन जाऊ शकते. जे स्वतःच्या मूल्यांवर जगणारे असतात, ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि सशक्त असतात. जे समाजात खऱ्या अर्थाने महान व्हायचं स्वप्न पाहतात, ते महिलांचा नेहमी सन्मान करतात. एक व्यक्ती किती महान आहे हे त्याच्या दृष्टिकोनावरून ओळखता येतं. कधी कधी तुटणं हे सावरण्यासाठीच असतं, कारण स्वतःचं मन पुन्हा जुळवणं गरजेचं असतं. जसं काही स्वप्न तुटतात, तसंच काही नातेसंबंध तुटतात, पण आठवणींनी हृदयातला कोपरा नेहमीच ओला राहतो. तुटलेल्या नात्याने शिकवलं की आपण स्वतःला कधीच विसरू नये. प्रेमाचं दुःख शब्दात सांगता येत नाही, कारण ते फक्त अनुभवता येतं. आयुष्याचं पुस्तक पुढे वाचावं लागतं, जरी एखादं पान फाटलं तरी.